स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, जिल्ह्याचे नेते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, माढा मतदारसंघाचे दमदार आमदार अभिजितअबा पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा भालके यांच्या नेतृत्वाखाली विलास अप्पा भोसले यांच्या खंबीर साथीनं आणि रोपळे पंचायत समिती गणातील मतदारांच्या मतदान रूपी आशीर्वादानं सौभाग्यवती विजया विलास भोसले यांची पंढरपूर तालुका पंचायत समिती रोपळे गणाच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। तसेच रोपळे गणातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार आभार आभार। शुभेच्छुक आमदार अभिजितअबा पाटील, स्नेह परिवार, रोपळे बुद्रुक। महाराष्ट्रात लव जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतरांविरोधात कठोर कायदा करावा या मागणीने आता पुन्हा जोर धरलाय। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रशासनाला जोरदार इशारा देण्यात आला। गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला राज्य सरकारने लव जिहाद आणि धर्मांतरण रोखण्यासाठी कायदेशीर अभ्यासाकरता एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या निर्णयाला 1 वर्ष उलटूनही अद्याप कोणताही अहवाल किंवा ठोस मसुदा समोर आलेला नाहीये। याच पार्श्वभूमीवर राहुरीतील महिलांनी एकत्र येत तहसीलदार अमित पवार यांना निवेदन सादर केले। या निवेदनात स्पष्ट म्हटलंय की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यात कायदे झाले असताना महाराष्ट्रात विलंब का? फसवणूक आणि मानसिक दबावातून होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी आगामी मार्च अधिवेशनात स्वतंत्र कायदा करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। या निवेदनावर स्वाती शेजूळ, जयश्री भिंगारकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत। आता सरकार या जनभावनेची दखल घेऊन अधिवेशनात कायदा मांडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव, राहुरी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।